समोर फलंदाज संतोष तरे. तर पाहूया संतोष तरे कशा प्रकारे स्टार्ट देईल आपल्या संघाला. त्याच्या समवेत प्रल्हाद नाईक. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी थ्रो होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने संतोष तरे त्या ठिकाणी स्वतःच तसे संघाचा अकाउंट ओपन करतोय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस शॉर्ट ऑन पुल चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. एक साधा सरळ सोपा चेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. बॅक टू बॅक 2 झेल ड्रॉप झाल्या, मात्र यावेळेस धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. फलंदाज बाद. आतमध्ये जातोय. नेट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील शेवटचा बॉल नाहीये. यानंतर अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत. षटकातील पुढील बॉल, अनिल गोलंदाज बोलतोय. 3 बॉल बाकी आहेत. एक चुकीची दुरुस्ती. यावेळेस हा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, जाईल सीमारेषे बाहेर. यावेळेस हा बॉल सीमारेषे बाहेर. षटकार. हा बॉल ऑन साइडला डोलवलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात.
गोलंदाज नितीन येतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात गावदेवी भादवड संघासाठी. भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये. यस 17 धावा धावफलकावर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज नितीन आलाय. पाहूया नितीन गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. षटक क्रमांक दुसरा आहे. समोर प्रल्हाद नाईक. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस सावेत आहे. गोलंदाजाच्या वरून हा फटका खेळून काढला होता. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा. निर्धारित 3 षटकाचा सामना आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल गावदेवी भादवड संघ. कारण पहिल्याच षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात आणि यावेळेस या बॉलवर एक धाव आली आहे. तर पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या बाउन्स वर निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी संजय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिल्यात. षटकातील पुढील बॉल यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू गुड लेंथ वरना उचली घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. निर्धाव चेंडू. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यशवंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. यावेळेस अप्रतिम चेंडू त्रिफला उडवलाय. फलंदाज बाद. तर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रल्हाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास जातोय. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल कैलास. षटकातील पुढील बॉल अजून एक गडी बाद होतोय कैलास. यस विकेट हॅट्रिक पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय गेलाय.
शेवटचं षटक विकास मुकादम येतोय. तर यशवंतांना विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. 22 धावा. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. मात्र पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून विकास मुकादम याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. विकेट हॅट्रिक जर साजरी केली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस हा बॉल गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. एक फटका मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. धावा धावफलकर आपण पाहतोय. 27-27. तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल अप्रतिम फटका. दूर पल्ल्याचा षटकार. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. 3-3. 33 धावा झाल्यात. पहिल्या षटक 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 3 गडी बाद केले होते नितीन गवळी या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. विकास मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील पुढील बॉल. या बॉललेस वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. कुठेतरी मानसिक दर्पण दिसून आलाय या गोलंदाजावर, कारण मागच्या 2 बॉलचा विचार केला तर 2 बिग हिट पाहायला मिळाले. एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर मात्र वाईट बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय विकास. यावेळेस देखील अप्रतिम फटका. अलौकिक, अविश्वसनीय, अद्भुत, अफलातून षटकार. आतापर्यंत या 3 चेंडू मागे तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकास मुकादमने. या गोलंदाजासाठी पारितोषिक लावलंय या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी. मात्र त्या उलट चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावा खर्च केल्या जातात या षटकामध्ये. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र बेट केलं जात आहे फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 4 नॉट 40. षटकातील पुढील बॉल. गोलंदाज बोलतोय फुल टॉस बॉल. प्रहार झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार.
46 46 धावा झाल्यात. भरपूर धावा खर्च केल्या जातात या षटकामध्ये. विकास मुकादम या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत अल्पेश गायकवाड सांगत आहेत की 24 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडे षटक. त्यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. भरपूर महागडी गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल त्यावेळेस बीट केलं जात आहे गोलंदाज विकासच्या माध्यमातून फलंदाज यशवंतला. मात्र एक धाव जी आहे बाईच्या स्वरूपात कंप्लीट झाली कारण यष्टीरक्षक देखील बीट झाला होता. त्याच धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा झाल्यात. आपण बोलूया सुनील पवार यांच्याकडे. अनुचित आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया. सर्वप्रथम व्हीआयपी स्टेजवर सन्माननीय डॉक्टर जयेश कराळे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करणे. जयेश शेळके साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदास भोईर साहेबांना विनंती करेन की आपण डॉक्टर जयेश शेळके साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय डॉक्टर जयेश शेळके साहेबांचं. त्यानंतर निश्चित आपण स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय. दरम्यान पाहतोय आपण आपण होताना आमचे आयोजक. त्यानंतर डॉक्टर आदरणीय कल्पेश भोईर साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे. त्यांचं पण स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहित भोईर यांना शुभस्ते आपण साहेबांचं स्वागत. तर स्वागत आणि सन्मान होताना पाहतो आपण डॉक्टर आदरणीय कल्पेश भोईर साहेबांचं. त्यानंतर पाहू शकता आपण व्हीआयपी स्टेजवर सन्माननीय अशोक सिंग साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी रोहिदास भोईर ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अशोक सिंग साहेबांचे इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्वीकारताना हा मान सन्मान. त्यानंतर निश्चित वडगर गावाचे उद्योगपती आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय कमलाकर पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी परत विनंती करेन इथे मात्र ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रोहिदास भोईर साहेबांना साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आदरणीय कमलाकर पाटील साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय आदरणीय रोहिदास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. तर आपण लगेच जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. दुसऱ्या सत्राला इथं मात्र सुरुवात होताना पहिल्या सत्रामध्ये एक अतिशय छान धमाकेदार फटकेबाजी करून जो एक टार्गेट उभं केलंय निर्धारित 3 षटकामध्ये 49 धावाचं एक भल्ल मोठं विशाल आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे गावठी भादोड्या संघाने. तर न्यू मिलम पायगाव संघाची सलामी जोडी प्रतापण खेळपट्टीकडे रवाना होताना 18 चेंडू 49 धावा म्हणजे इथून आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की 18 चेंडू मध्ये जलद गतीने या 49 धावाचं टार्गेट पूर्ण करेल काय पाहायचं आहे.
व्यापीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे सर्वात सन्माननीय विनोद दादा ठाकरे साहेब. चला आपण वेळेला महत्व द्या आणि वेळ कमी घ्या आपण. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मोतीराम पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेले आहे. वेलकम. त्या दरम्यान पद्धत आपण एक सुरेख असा फटका पाहतोय आपण कव्हर कडे आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय. या 2 डावाची सुरुवात करताना पाहतोय आपण फलंदाज भारत आणि नॉस्ट्रेकला असेल विकास. तर गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण संजय मात्रे. राईट मारतो विकेट. पुढचा चेंडू या स्वतः फटका पाहतोय आपण ऑफ या स्वरूपात लॉंग ऑफ रिजन कडे चेंडू येतोय आणि या तोपर्यंत अतिशय वेगात तिथं मात्र 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज भारत. 49 धावाचं टार्गेट पाहतोय आपण या दुसऱ्या सत्रामध्ये आणि तो जर पार करायचा असेल तर आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. का जबरदस्त फलंदाजी केली होती पण तेवढीच खराब गोलंदाजी पाहिली होती आपण विकास यांच्या माध्यमातून आणि याच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये जवळपास 50च्या वरती धावा खर्च करणारा गोलंदाज ठरतोय तो विकास. यावेळेस पात्र टर्न करतोय चेंडूला अतिशय वेगात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न तो कसा ठरू शकेल काय यावेळेस पात्र. या 2 रन्स परत कंप्लीट करतोय फलंदाज. पहिल्या 3 चेंडू जर पाहिला आपण 6 धावा वसूल करतोय फलंदाज भारत पण डबल आणि सिंगलने काही साध्य होणार नाहीये. साध्य जर करायचं असेल तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण की खूप मोठं टार्गेट इथं मात्र समोर उभं केलंय. गावदेवी भातोड संघाने काय दर्जेदार A1 क्वालिटीची फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्याच फलंदाजीच्या बळावर इथं मात्र एक जबरदस्त खेळी यशवंत यांनी धमाकेदार परत लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुरेख फटकेबाजी पाहिली. संजय मात्रे सज्ज होताना व्हीआयपी डेज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी इथे मात्र पाहतोय आपण फलंदाज भारत. राईट विकेट यास पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण चेंडू डीप मिड ऑफला येतोय आणि अतिशय वेगात परत या 2 रन्स इथे मात्र कम्प्लीट करताना काय तालमेल आहे काय दोन्ही फलंदाजी फिटनेस आहे पाहतोय आपण. धावसंख्या अजून 41 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. खूप एक चांगली फटकेबाजी करावी लागेल न भूतो न भविष्यती. आता पाहायला मिळेल काय हे पाहायचंय. यास पात्र चेंडू मात्र जातोय स्कोरलेक रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे मात्र यावेळेस एक सिंगल कंप्लीट करेल फलंदाज. धावसंख्या पाहतोय आपण 9. संजय माते परत सज्ज होताना राईट मारतो विकेट. यास पाहता चांगला चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली रिजन कडे ट्रॅव्हल होतोय दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि तर मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद होतोय धावबाद. धन्यवाद धन्यवाद. संदेश वगैरे जर पाहिला आपण टेस्ट क्रिकेटचा इतिहास आपण वर्णन केला. सध्याचा भारतीय संघाचा विकेट किपर 2 वेळेस 90च्या वरती जाऊन षटकारांनी शतक पूर्ण करण्याचं स्वप्न आज मात्र साकार झालंय आणि 1 मिनिटापूर्वी मात्र त्यांनी षटकारांनी आपलं शतक साजरं केलंय. संघ अडचणीत असताना एक धमाकेदार शतक. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहता आपण नितीन
नितीन खेळपट्टीवर होते. थोडंसं कठीण आव्हान आहे कारण की आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की तुम्ही आता 12 चेंडूमध्ये जर पाहिला पण अजून सामना जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता असेल. प्रति षटकामागे जवळपास 20 धावेची सरासरी तुम्हाला आता पूर्ण करावी लागेल. 19 पॉईंट यावेळेस पाहता फटका पत्ता आपण लॉंग ऑफ बाउंड्री रिजन कडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. आणि आता मात्र पराभवाच्या छायाकडे वळतोय की इथे मात्र न्यू मिलन पॅगॉस संघ पाहायचे. ज्या प्रकारे स्थिती तिच्या समोर खूप मोठी आहे. 11 चेंडू आणि 38 धावा आजच्या दिवसामध्ये गावठी बाजोड संघाने खूप छान परफॉर्मन्स पाहायला मिळाला तिच्या माध्यमातून. यावेळेस पाहता पाहता आपण थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. आणि याचबरोबर फलंदाज बाद होतोय. दरम्यान आगमन होताना पाहतोय आपण ठाकूरपाडा गावचे उद्योगपती आदरणीय दत्तात्रय साहेबांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक गावदी 40+ स्पोर्ट राजनुली आणि तसेच विनोद दादा ठाकरे साहेब आणि सचिन दादा ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून सर्वप्रथम आपला खासदार चषक 2021 मध्ये स्वागत आहे आपलं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहते आपण भूषण. दयनीय स्थिती पाहते आपण. 3 षटकाचा सामना आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये जो टार्गेट उभं केलं होतं 49 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र खराब सुरुवात पाहायला मिळाली. तर मात्र न्यू पायगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज कैलास या स्पर्धा परत एक चांगला चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. कुठल्याही प्रकार धाव नाहीये. पराभव इथं मात्र अटळ दिसतोय मला न्यू पायगाव संघाचं. आणि या पराभवाचं मेन कारण असेल तर विकासची गोलंदाजी. सज्ज होताना या स्पर्धा फटका पाहता आपण उंच आहे पण सुरक्षित फटका असेल. कुठल्या प्रकार क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 13. अशुभ आकडा म्हटला जातो क्रिकेट मधला. अजून एक चांगला चेंडू. स्टंपिंग खूप छान पाहायला मिळाली संजय मात्रेंच्या माध्यमातून. आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. एकतर्फी सामना. कुठल्या प्रकारे पाहतोय की आपण एक चुरस पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकापासून ज्या प्रकारे होती खूप मोठं टार्गेट होतं जी सरासरी जवळपास 16.50 होती. ती सरासरी राखता आली नाही. तर सज्ज होताना पाहतोय आपण यावेळेस मात्र पाहतोय आपण हा फटका ऑफड्रॉपच्या स्वरूपात मिड ऑफला चेंडू होते. आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण इथं मात्र खूप नाजूक स्थिती आहे. फक्त आणि फक्त धावपलकर धावते 14. आता मात्र इथून किती धावेचं अंतर कमी करेल पराभवाचं पायगाव संघाचे फलंदाज हेच पाहावे लागेल. तर मी विनंती करेन देवरास उत्सव हॉटेलचे प्रोपराइटर देवराज सेठ को मैं विनंती करना चाहूंगा कि आपको वीआईपी डैश पर आना है. सही दिल से शुक्रिया आपका. वेलकम सुस्वागतम. तर दरम्यान पाहतोय आपण आगमन होताना आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अनंताजी ठाकरे आणि त्याच्या समेत गुरुवर्य भगवान पाटील
या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तर निश्चित उत्सव हॉटेलचे प्रोप्रायटर देवराज शेट्टी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि पाहू शकता आपण आगमन होताना हरिभक्त परायण अनंत ठाकरे महाराज त्यांच्या समेत हरिभक्त परायण भगवान पाटील याच पात्रा बॅकफुटला जाऊन मात्र खेळायचा होता, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. आता मात्र निश्चित धावसंख्येचे पहिले आपण 16 चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण, पडला नाही केला. याच पात्र टर्न केल्या चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. या चेंडूवर फलंदाज झाला, अजून एक फलंदाज बाद. यावेळेस पाहता पाहता आपण एक चांगला चेंडू होता. यावेळेस पात्र चांगला ऑन ड्राइव्ह पाहता आपण लॉंग आणि याचबरोबर सामना जिंकलेला आहे तो म्हणजे गावदी बादोड संघाने हाडलक विकास अंडोल टीम. तर गावदी पिंपळगड संघाचा कर्णधार आपण यायचा आहे आणि आपण टॉस करून घेऊया. सामना 3 षटकाचा राहील. तर आपण त्यापूर्वी मात्र स्वागत आणि सत्कार करून घेऊया. आणि जिथं ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय दत्तात्रय साहेबांचा